नमस्कार. आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी आणि आज या धनत्रयोदशीच्या सकाळी सकाळी वारजे उड्डाणपुलाखाली असलेल्या वंचित भिक्षेकऱ्यांना संजय भाऊ दिवार यांच्या माध्यमातून दिवाळी निमित्त कपडे, मिठाई आणि फटाक्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. भाऊ, काय सांगाल, एकूणच काय संकल्पना आहे या वाटपामध्ये? सर्वांना सर्वप्रथम दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. हे वाटण्याचा संकल्प म्हणजे आज मी गोरगरीब जनतेतूनच मोठा झालेलो आहे. रामनगर झोपडपट्टी या ठिकाणी मी राहत होतो आणि काही काळात मला सुद्धा दिवाळी करता नाही आली आणि तेच दिवस मला आठवून ह्या गरीब लोकांना आज भले दरवर्षी मी काय करत असतो, या गरीब मुलांना कपडे, महिलांना साडी आणि मोठ्या वयस्कर लोकांना कपडे घेऊन देत असतो. खाऊ वाटप करतो आणि फटाके वाजतो. आज आपण सर्वजण इलेक्शन आलं की पुढं मिठाई वाट, पुढं काय कर, पण हा संकल्प माझा नाही. माझा संकल्प आहे की गोरगरीब जनतेला कसं भेटन आणि कसं ते चांगल्या पद्धतीने दिवाळी करतील, ह्याचा असा माझा संकल्प आहे. पण तुम्ही दरवर्षी वाटप करता, कोणकोणत्या भागात करता, काय? मी दरवर्षी आपलं वारजे ब्रिज असन, नरे ब्रिज असन, नवले ब्रिज असन, हिंजवडी ब्रिज असन, या भागामध्ये मी प्रत्यक्ष समक्ष जाऊन तिथं वाटत असतो. राजकारण आलं म्हणून वाटायचा हा प्रकार माझा नाहीये. मी दरवर्षीप्रमाणे मी एक समाजसेवक आहे, समाजसेवा करतो आणि समाजसेवा इथून पुढेही करत राहणार. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं मिळूनच समाजसेवा करतोय. आज जरी मी ह्या मुलांना इथं वाटप करण्यासाठी आलोय, तरी माझी पत्नी उत्तम नगर या ठिकाणी महिलांच्या जो गोरगरीब महिला आहेत त्यांना तिथं जाऊन मिठाईचे वाटप करत आहे. एकूणच आपण लक्षात घेऊ शकतो की संजय दिवार असतील किंवा त्यांच्या पत्नी दीपाली संजय दिवार असतील, हे दिवाळी म्हणजे निवडणुका आल्या म्हणून बरेच जण वाटप करताना दिसतात. मात्र निवडणुका नसतानाही किंबहुना हे जे मतदारच नाहीयेत अशा भिक्षेकऱ्यांना त्यांची दिवाळी गोड व्हावी याच्यासाठी त्यांच्या वस्त्र, फटाके आणि मिठाईचं वाटप करताना दिसतात. आणि अशा पद्धतीचं अनुकरण इतरही संस्थांनी, इतरही सामाजिक कार्यकर्त्यांनी करावं असं आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. आपल्या माहितीत जर असे कोणी समाजसेवक असतील तर त्यांचे ही वृत्त आम्ही आमच्या चॅनलवर प्रसारित नक्कीच करायला उत्सुक आहोत. तर आपल्याला या दिवाळीच्या पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. फटाके वाजवा, मात्र सुरक्षित राहा, हा संदेश यासोबत देतो. धन्यवाद.